हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण कंप्लीट ग्लायकोलिसिस सायकल बघितली होती. तर या लेक्चरमध्ये आपल्याला एनर्जी इन्व्हेस्ट म्हणजेच आपण ग्लायकोलिसिस सायकलमध्ये किती एनर्जी म्हणजेच काय, ATP किती ATP आपण इन्व्हेस्ट केले आहे, आणि सेकंड आहे एनर्जी प्रोडक्शन. तर आपल्याला किती एनर्जी मिळाली, एनर्जी म्हणजेच काय, ATP म्हणजे किती आपल्याला ATP मिळाली, हे आपल्याला या व्हिडिओजमध्ये बघायचं आहे. तर पहिले आपण एनर्जी इन्व्हेस्टमेंट बघणार आहेत, म्हणजे आपण किती एनर्जी इन्व्हेस्ट केली. तर एनर्जी म्हणजेच काय सांगितलं मी, ATP. तर एनर्जी इन्व्हेस्ट इन ग्लायकोलिसिस सायकल. तर ग्लायकोलिसिस सायकलमध्ये आपण किती एनर्जी इन्व्हेस्ट केली. तर ग्लायकोलिसिस सायकलच्या किती स्टेप आहे, तर ग्लायकोलिसिस सायकलच्या 10 स्टेप आहे. तर स्टेप 1मध्ये आपण एक ATP आपण इन्व्हेस्ट केली होती. एक ATP आपण इन्व्हेस्ट केली होती, आणि स्टेप 3मध्ये पण आपण एक ATP इन्व्हेस्ट केली होती. तर टोटल आपण 2 ATP इन्व्हेस्ट केल्या होत्या ग्लुकोलायसिस सायकलमध्ये. तर सेकंड आपल्याला बघायचं आहे, तर एनर्जी प्रोडक्शन म्हणजेच किती एनर्जी आपल्याला, एनर्जी म्हणजेच काय, ATP म्हणजेच किती ATP आपल्याला मिळाल्या. तर ग्लायकोलिसिस सायकलचे एकूण 10 स्टेप आहे. तर स्टेप 5मध्ये 2 पार्ट ऑफ ग्लायकोलिसिस सायकल, म्हणजे स्टेप 5मध्ये ग्लायकोलिसिस सायकलच्या 2 पार्ट पडतात. तर त्यामुळे स्टेप 6मध्ये 2 ATP आपल्याला मिळतात, 1+1. कारण 1+1 कसं आलं, तर 2 पार्ट पडल्यामुळे 1+1 आलं. तर एकूण 2 ATP आपल्याला मिळाल्या. आणि स्टेप 9मध्ये पण सेम 1+1 आपल्याला 2 ATP मिळाल्या. तर आपल्याला ह्या कशा ATP मिळाल्या आहेत, तर आपल्याला ह्या डायरेक्ट ATP मिळाल्या आहे. तर आपल्याला डायरेक्ट ATP मिळाल्या आहे 4 ATP. तर स्टेप 5मध्ये आपल्याला 2 NADH मिळाले आहे. 2 NADH मिळाले, कारण ग्लायकोलिसिस सायकलचे 2 पार्ट पडल्यामुळे आपल्याला 2 NADH मिळाले आहे. तर मी मागच्या लेक्चरलाही, अगोदरच्या लेक्चरलाही सांगितलं होतं की एका NADHमध्ये 3 ATP असतात. तर 2 NADHमध्ये किती ATP, तर 2 NADHमध्ये 6 ATP. तर हे आपल्याला कशा मिळाल्या आहे, तर हे आपल्याला इनडायरेक्ट ATP मिळाले आहे. तर टोटल ATP प्रोडक्शन, तर ग्लायकोलिसिस सायकलमध्ये टोटल एनर्जी प्रोडक्शन किती झालं आहे, तर 10. कसं, तर इथे आपल्याला 6 ATP मिळाले आहेत इनडायरेक्ट, आणि डायरेक्ट किती मिळाले आहे, तर 4. तर त्यामुळे आपण इथं काय म्हणलं की टोटल ATP प्रोडक्शन इन ग्लायकोलिसिस सायकल 10. आणि टोटल इन्व्हेस्ट, हे बघा इथे टोटल आपण किती इन्व्हेस्ट केले आहे, 2. तर आपण टोटल इन्व्हेस्ट किती केलेले आहे, 2. तर आता रिमेनिंग, तर मग आपल्याला, तर रिमेनिंग किती राहिले आहे, म्हणजे आपल्याला किती प्रोडक्शन झाले आहे रिमेनिंग. तर रिमेनिंग आहे 10 -2. तर रिमेनिंग ATP इन ग्लायकोलिसिस सायकल गेट 8 ATP. म्हणजे ग्लायकोलिसिस सायकलमध्ये आपल्याला पूर्ण 8 ATP मिळाले आहेत. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कंप्लीट क्रेब सायकल बघणार आहोत. थँक्यू.